नमस्कार. TET 2026 हे आपले मिशन आहे आणि त्यापैकी भाषा मराठी ज्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या असेल त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न होणार आहे. सर्वचे सर्व आपण PYQ घेऊन आलेले आहोत आणि असे PYQ घेऊन आलेले आहोत जे आलटून पालटून परीक्षेमध्ये येत असतात. कधी पेपर 1 कधी पेपर 2ला येतात. तर अगदी रॅपिड फायर म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अगदी कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न इथे दिलेला आहे की प्रश्न सर्वांना दिसतो. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्व म्हणीतील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वाहनाचे नाव मिळते. आता लक्ष द्यायचं, हे जे काही अक्षरे आहेत हे जंबल फॉर्ममध्ये आहेत, उलटे पुलटे आहेत. यांच्यापासून जर आपण काय केली, एक अर्थपूर्ण जर म्हण तयार केली तर ती अर्थपूर्ण म्हण काय तयार होईल, तर उथळ पाण्याला लिहायला थोडासा प्रॉब्लेम होत आहे. काय खळखळाट फार, हा असं काय बनेल, म्हण बनेल. तर कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास असा आपण इथं प्रश्न दिलेला आहे. आता याच्यापैकी ऑप्शन कुठून बघायचा, तर जे पर्याय दिलेले आहेत तिथूनच बघायचं. दुसरा आणि 11 म्हटलं आहे. दुसरा आहे थ आणि 11वा कोणता होईल, लक्षात द्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हा 11 12 आणि शेवटचा 13. ठीक आहे. तर दुसरा आणि 11वा म्हणजे काय, थ आणि ट. थ असा कोणताच वाहन बनत नाही, म्हणजे पहिला तर नाही आहे. त्याच्यानंतर 11 आणि दुसरा फक्त काय करूया, याला उलटा करूया. काय होईल, थ असं सुद्धा वाहन बनत नाही. 13वे आणि दुसरे म्हणत आहे. 13वे म्हणजे शेवटचा काय आहे, र. दुसरा काय आहे, थ. रथ काय आहे, हा एक वाहनाचं नाव आहे, म्हणजे हाच पर्याय आपला बरोबर असेल. असे प्रश्न येतात. फक्त काय करायचं आहे, थोडासा आपल्याला चंटचालाकीने काय करायचे, उत्तर द्यायचे आहे. आपल्याला वेळ मुळीच घालवायची नाही. सरकारी आदेशाची रिकामी जागा तिला चांगलेच महागात पडले. हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे की राम म्हणणे, तर त्याच्याबरोबर उत्तर होईल पायमल्ली करणे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. अगदी फास्ट पेजमध्ये बघूया. याचे समजा तुम्हाला स्पष्टीकरण जर पाहिजे असेल तर आमचं यूट्यूब लाईव्ह आम्ही सुरू केलेलं आहे. आम्ही म्हणजे मी स्वतः एकटाच आहे, सुरू केलेलं आहे. तिथे तुम्ही बघू शकता. सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता. धार्मिक विधी करणे, यातायात करणे, कर्मठ असणे आणि मंत्रतंत्र करणे. आता सव्यापसव्य करणे म्हणजे येणे जाणेला आपण काय म्हणतो, जी यातायात करतो, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचा काय असेल, बरोबर उत्तर असेल. अगदी वेळ न घालवता आपण काय करूया, सर्व प्रश्न बघूया. कोणत्या वर्षी आले तुम्ही बघत जा स्क्रीनवर. मोबाईलवर जर हा व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्ही काय करायचं, मोबाईलची स्क्रीन आडवी करायची, जेणेकरून तुम्हाला पूर्ण प्रश्न दिसतील. आपलेचे डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखा. तर त्याचं म्हण पहिले पाढे 55 होईल का, मुकी गाय फटके खाय होईल का, गुरुची विद्या गुरुच फळाली होईल का, इकडे आड तिकडे होईल का. माहीत असेल तर तुम्ही कमेंट्स करून सांगा, नाही तर गुरुची विद्या गुरुच फळली हा त्याच्या काय होईल, त्याच समानार्थी अर्थाची म्हण होईल. पर्याय क्रमांक 3 आपला काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय आहे, सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांची रिकामी जागा, योग्य वाक्प्रचार कोणता. तर प्रेक्षकांचे डोळे येणे म्हणतो का, डोळे निवणे म्हणतो का, डोळे भिडणे म्हणतो का, की डोळे लागणे म्हणतो का. तर त्याला आपण काय म्हणतो, डोळे निवणे असं आपण त्याला काय करतो वाक्प्रचार उपयोगात आणतो. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हणतो, खालील अक्षरांपासून योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाची विरुद्ध लिंगी शब्द मिळेल. आता लक्ष द्यायचं, राजाच्या, माझ्या बोट समोर येत आहे का, राजाच्या विरुद्धार्थी काय होईल, राणी होईल. राजाच्या विरुद्धार्थी काय होईल, राणी होईल. तर राणी, आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचे आहे की याच्यापासून योग्य म्हण कोणती तयार होते ते सुद्धा बघायचे आहे. तर याच्यापासून योग्य म्हण काय तयार होईल, तुम्हाला माहिती झालं असेल. तडे राखील, लिहायला थोडासा प्रॉब्लेम आहे, तो पाणी, त्याच्यानंतर काय होईल, चाखील. बरोबर की नाही, पाणी चाखील. ओटी गुर्जर गेलं तर जाऊ द्या. तर तिसऱ्या आणि 8वा म्हणते. आता तिसरा कोणता आहे, रा. ठीक आहे. 8वा कोणता होईल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा.
राणी, हेच तर पाहिजे होता, म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला काय असेल, बरोबर उत्तर असेल. पुन्हा सांगतो ताई, तुम्हाला जर सर्वांचे जर विश्लेषण बघायचे असेल तर आमचं यूट्यूब लाईव्हवाला काय आहे, व्हिडिओ आहे, बघून घ्यायचं. पण मला नाही वाटत की एवढा सोपा प्रश्न नाही आहे, एवढ्या जास्त स्पष्टीकरणाची गरज आहे. पळसाला पाने तीनच या म्हणीतील अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती? आता पळसाला पाने तीनच म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे असं त्याचा अर्थ होतो. या 4 म्हणींपैकी कोणता होईल? घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे याचाही सुद्धा अर्थ काय होतो? सर्वांकडे सारखीच परिस्थिती असणे. बडी तो कानपिळी असं तर होत नाही, कारण की तो कमजोर माणसाविषयी. पाछामुखी परमेश्वर, जे जास्त लोक म्हणतील तेच बरोबर राहील असं त्याचा अर्थ आहे. चोराच्या मनात चांदणी, चोराच्या मनात शेवटी काय असते? भीतीच असते असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचे काय असेल? बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. थोडंसं स्कोरिंग आपल्याला हे काय प्रश्न आहेत, थोडंसं जर लक्ष दिलं तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न आपण अगदी बिनचूक सोडवू शकतो. खालील अक्षरे योग्य क्रमाने जुळून तयार होणाऱ्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास वारा या शब्दाला समानार्थी शब्द तयार होईल? पण काही इथं प्रश्नच लिहिलेला नाही आहे, समोर आलेला असेल. आपण बघूया, सध्या प्रश्न आपण स्किप करूया. पुढला प्रश्न आहे, पुढील योग्य वाक्प्रचार असलेला पर्याय कोणता? वाक्प्रचार याच्यामध्ये कोणता आहे? हात टेकणे वाक्प्रचार आहे का? कान फुटणे वाक्प्रचार आहे का? डोळे येणे वाक्प्रचार आहे का? की नाक गळणे वाक्प्रचार आहे? तर याच्यामध्ये बघा, वाक्प्रचार फक्त हात टेकणेचे आहे. हात टेकणे म्हणजे पराजय स्वीकारणे, आणि त्याच्यानंतर हे काय आहेत? हे मराठीतील फक्त शब्द समूह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. वाऱ्यावर सोडणे, वाड्यावर येणे नाही ताई, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे, बरोबर आहे की नाही? फडशा बांधणे म्हणजे. त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे? पुढला प्रश्न, खाली दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची करावी चाळी होणार नाही, करावी निंदा होणार नाही. भरावी झोडी की वाजवावी ताडी? तर इथं काय होईल? भरावी झोडी. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की दिलेली म्हण पूर्ण करा. पुन्हा तोच आलेला, ज्याची खावी पोळी त्याची भरावी झोडी, असं त्याचे काय होईल? उत्तर होईल. पुढला प्रश्न काय म्हटलं आहे जी? धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? धूम ठोकणे म्हणजे वेगाने धावणे. पर्याय क्रमांक 1 काय होईल? त्याच्या बरोबर उत्तर होईल. अगदी सोपे प्रश्न आहेत, जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो रिकामी जागा या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा. आता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो तारे तोडतो का? जीवाचे रान करतो का? कानाडोळा करतो का? ग्वाही देतो का? म्हणजे काय करेल तो? जीवाचे रान करेल. पर्याय क्रमांक 2 त्याच्या काय असेल? बरोबर उत्तर येईल. त्यानंतर पुढीलपैकी भिन्न अर्थाच्या किंवा वेगळ्या अर्थाच्या वाक्प्रचार ओळखा म्हणतो. धाबेदण आणणे म्हणजे काय? नाही, भीतीच होणे. पोटात गोळा येणे, भीती निर्माण होणे. अंगाच्या थरकाप होणे, भीती. हे सर्व काय दाखवत आहेत? भीती दाखवत आहेत. भीती म्हणजे घराच्या भीती का? त्या भिंती आहेत. ठीक आहे ना. आणि अंगाच्या तिळपापड होणे हा मात्र काय दाखवत आहे? राग दाखवत आहे. काय दाखवत आहे? राग दाखवत आहे. म्हणजे भिन्न अर्थाचे वाक्प्रचार काय होईल? अंगाच्या तिळपापड होणे असा होईल. जास्त तुमचा वेळ वाया घालणार नाही. त्यानंतर आपण बघूया, खाली दिलेल्या अक्षरांपासून अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. 2रा आणि 7वा याला काहीच करायचे नाही आहे, सरळ याला काय करायचं आहे? लावायचं आहे. तर बघा, पहिला, 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 7वा, असं 7च म्हटलं आहे. 2रा आणि 7वा. 2रा काय आहे जी? ली. 2रा काय आहे? ली. आणि 7वा काय? पो. लिप याच्या समानार्थी शब्द काय होईल? तर लिप याच्या समानार्थी शब्द हाताची ओंजळ असे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचे काय असेल? बरोबर उत्तर असेल. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. प्रश्न काय म्हणत आहे की योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा काय म्हणतो जी? देखल्या देवा दंडवत. पर्याय क्रमांक 2 याचा बरोबर उत्तर असेल. जशी परीक्षा जवळ येईल तसे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन येऊया. एक अजून प्रश्न इथे राहिलेला आहे की गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी काय करतो? तमाना बाळगणे, लोटांगण घालणे, 14वे रत्न दाखवणे की जीवाचे रान करणे? तर पोलीस काय करतील? 14वे रत्न दाखवतील. दिखाता हूं तेरे को ठेंगा, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण 14वे रत्न दाखवणे. अशाच प्रकारे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करून ठेवा. अगदी कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सर्वच्या सर्व विषयाची तयारी
आम्ही करूया. तुम्हाला जर वाटत असेल गुरुजी असंच फास्ट पेजमध्ये घ्या, तर असा अंगठा दाखवायचा, टिवटिव नाही करायचं, त्याला लाईक म्हणतो आपण, असं करायचं. सध्या इथंच थांबतो. नमस्कार.